सुप्रभात मुलांनो. उघडा तुमचं 5वी स्कॉलरशिपचं इंग्रजी विषयाचं पुस्तक आणि पाहूया त्यातील चॅप्टर नंबर 4 को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. हे इतका सोपा भाग आहे. आपल्याला एकमेकांचा म्हणजे चित्रांचा आणि त्यांच्या शब्दांचा आपल्याला संबंध लावायचा आहे. मग आता शब्द कोणते? ते ॲक्शन वर्ड्स आहेत आणि म्हणजेच कृतीयुक्त शब्द आहेत आणि वर्णन करणारे शब्द आहेत. त्यांची जोडी चित्रासोबत लावायची. एवढा सोपा भाग आहे बरं का. आणि मी सगळ्या पालकांना एक मदत मागणार आहे. ती म्हणजे हीच आहे की हा शैक्षणिक व्हिडिओ गरीब होत करू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची मला आपण सगळ्यांनी मदत करावी. कारण त्या विद्यार्थ्यांचा तेवढाच अभ्यास होऊन ते नक्कीच यशस्वी होतील असा मला विश्वास आहे. पहा मग सॅम्पल क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड. आता आपण काय म्हणले बघा, चूज म्हणजे निवडणे. द करेक्ट ॲक्शन वर्ड योग्य कृतीयुक्त शब्द. रिलेटेड टू द गिवन पिक्चर. या चित्राशी संबंधित तुम्हाला योग्य ॲक्शन वर्ड निवडायचं आहे म्हणजेच वर्ब निवडायचा आहे. मग आता चित्र काय दिसायलंय? एक मुलगी आहे आणि ती मुलगी चेहऱ्यावर हास्य आहे, हात वर आहेत. आणि मग आता हे काय असेल गडे? पर्याय बघायचे. नंबर 1 क्राय. आता ही मुलगी रडते का? नाही आहे. जंप, ही मुलगी उडी मारते का? नाही आहे. स्लीप, ही मुलगी झोपते का? नाही आहे. मग काय? लॉफ म्हणजे हसणे. हे बघा आहे का नाही सोपं? अगदी पहिलीच्याही मुलांना हे गणित हे इंग्लिशचा भाग येईल इतका सोपा आहे ना. चला बरं आता दुसरा प्रश्न बघा. काय दिले दुसऱ्या प्रश्नामध्ये? क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन. आता सगळ्यात महत्त्वाचं एक आहे मुलांनो. ठीक आहे, हे सगळे प्रश्न पहिलीचे मुलं सोडवू शकतील, पण त्यांना शब्दार्थ पाठ पाहिजे. शब्दार्थ जर नसतील तर 10वीच्याही मुलांना कळणार नाही बघा. म्हणून जास्तीत जास्त पाठांतर करा. विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन. विच ऑफ द गिवन पिक्चर्स खालील दिलेल्या चित्रापैकी इज रिलेटेड संबंधित आहे टू द ॲक्शन वर्ड यॉन. यॉन या शब्दाशी कोणतं चित्र संबंधित आहे? मग आता यॉनचा अर्थ माहिती पाहिजे तुम्हाला. यॉन म्हणजे काय? मी जर अर्थ सांगितला तर तुम्हाला लगेच उत्तर कळेल. हे हिरमुसणे म्हणजे यॉन का? आक्रोश करणे, रडणे म्हणजे यॉन का? हसणे म्हणजे यॉन का? जांभळी देणे म्हणजे यॉन. करेक्ट आहे, जांभई देणे. म्हणून अर्थ कळाला तर उत्तर तुमच्यासमोर हात जोडून तयारच राहते. लगे पर्याय 2 कळाला की पर्याय 2ला दन 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 रंगवायचं. म्हणून शब्दार्थ पाठ करा बाळांनो आधी. चला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 3, चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर. चूज म्हणजे निवडणे, प्रॉपर ॲक्शन वर्ड म्हणजे योग्य कृतीयुक्त शब्द. फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी योग्य कृतीयुक्त शब्द निवडायचा आहे. मग आता काय आहे? ह्या घोड्यावर मुलगा बसलाय. मग आता त्याच्यासाठी शब्द बघा. पर्याय 1 ड्राईव्ह. पर्याय 2 ड्राईव्ह म्हणजे काय? गाडी चालवणे. गाडी चालवायला आहे का? नाही आहे. हे गाडी म्हणजे घोड्यावर बसवायला, घोडावर आहे, तो घोडेस्वार झालाय. सीट म्हणजे बसणे. ठीक आहे, बसणे होऊ शकते, पण कशावर बसलाय? घोड्यावर. हेच नाही ना योग्य सीट. रन म्हणजे पळणे बी नाही आहे. राईड म्हणजे घोडस्वारी करणे. अरे करेक्ट आहे की रे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? चला पुढचं. तुम्ही म्हणताल सर हे तर समजावून सांगितलेलेच प्रश्न आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगायला उत्तरं तर तिथेच दिलेत ना. अरे पण उत्तराकडे बघू नका. 2 गोष्टीकडे बघायचं नाही. एक तर उत्तराकडे बघायचं नाही आणि प्रत्येक प्रश्नाच्या अर्थाकडे सुद्धा ढुंकून सुद्धा बघायचं नाही मुलांनो. कारण तो अर्थ म्हणजे आपला दुश्मन आहे. परीक्षेत कोणत्याच प्रश्नाचा अर्थ देत नाहीत आणि तुम्ही जर आत्ताच त्या अर्थाकडे बघायची सवय लावली तर तुम्हाला परीक्षेत अवघड जाईल. आहे की नाही? बघा क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द पिक्चर. आयडेंटिफाय म्हणजे काय? ओळखा.
द पिक्चर म्हणजे चित्र, रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट. या 4 शब्दामधून शॉर्ट या शब्दाशी रिलेटेड कोणतं चित्र आहे? शॉर्टचा अर्थ माहिती पाहिजे. वर जसं यॉनचा अर्थ माहिती पाहिजे होता ना, तसा मग शॉर्ट म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे ढब्बू लठ्ठ, का शॉर्ट म्हणजे ठेंगणा, का शॉर्ट म्हणजे उंच सडपातळ. मग आता काय आहे? अगदी बरोबर आहे, शॉर्ट म्हणजे ठेंगणा. म्हणून क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आहे पर्याय 2. अरे बापरे तुम्ही म्हणत असाल सर फारच सोपे प्रश्न आहेत. अरे सोपे आहेत, पण इथं चुकायची शक्यता असते बरं का बाळांनो. म्हणून सगळे सोपे प्रश्न समजून घ्या, छान समजून घ्या. क्वेश्चन नंबर 5, चूज द करेक्ट वर्ड. योग्य शब्द निवडा दॅट डिस्क्राईब्स द पिक्चर, जे चित्राचं वर्णन छान करतं. मग आता चित्राचे वर्णन करणारे शब्द कोणते आहेत? तर चित्र काय बघा, एक मुलगा आहे तो हिरमुसलेला झालेला आहे. मग आता इथं सुद्धा शब्दार्थ पाठ पाहिजेत. आता सांगा इथं आहे का कुठं अर्थ? आहे का इथं अर्थ कुठं? म्हणून शब्दार्थ पाठ करा. दररोज 20 शब्दार्थ पाठ करणं आवश्यकच आहे, कमीत कमी. मग हिरमुसलेला म्हणजे काय? हॅप्पी आहे का हा? आनंदी नाही. नाईस म्हणजे छान आहे का? नाही. फाईन म्हणजे सुंदर आहे का? नाही. सॅड म्हणजे दुःखी. करेक्ट आहे की रे? म्हणून क्वेश्चन नंबर 5चं उत्तर आहे पर्याय नंबर 4. चला पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट काय म्हणले? चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर स्लेट. आता स्लेट म्हणजे काय? पाटी. पाटीसाठी योग्य वर्णन करणारा शब्द कोणतं? चूज म्हणजे निवडणे, करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड वर्णन करणारं योग्य बरोबर शब्द कोणता आहे पाटीसाठीचा? मग पाटी येल्लो असती का? येल्लो डर्टी पल्लो नाही. रेड असती का? नाही. व्हाईट असती का? नाही. ब्लॅक एकदम बरोबर आहे. काळी पाटी असती आणि त्याच्यावर आपण पेन्सिलनं लिहितो. आता तर हे प्रमाण लईच कमी झाले की पाटीच भेटत गेली कुठं. चला पुढचं क्वेश्चन नंबर 7, विच इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. खालील चित्रासाठी कोणता वर्णन करणारा शब्द करेक्ट आहे? हे काय? बाबा हे तर तुमच्या आवडीचंच आहे की रे. झोपीत सुद्धा येणार नाही तुम्हाला, म्हणजे हे चुकणार नाहीत तुम्ही. मग हे हॉट आहे का? नाही. गरम नाही आहे. हार्ड आहे का? कठीण आहे का? कठीण आहे का? हे बदामासारखं दाबलं तरी फुटत नाही, अरे फोडा. अक्रोडसारखं आहे का? नाही. सॉर म्हणजे आंबट आहे का? नाही. तर हे कोल्ड म्हणजे थंड आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. प्रश्न 8वा, चूज द करेक्ट लेटर्स टू फाइंड द नेम्स ऑफ ॲन ॲनिमल. आता करेक्ट चूज म्हणजे निवडणे, तर करेक्ट लेटर्स योग्य तुम्हाला शब्द शोधून काढायचे टू फाइंड द नेम ऑफ ॲन ॲनिमल. एक प्राण्यांचं नाव ह्याच्यातून तुम्हाला शोधून काढायचं आहे. मग काय असेल? तर अगदी सोपं आहे बरं का रे. आता हे काय आहे? तर एक स्क्वेअर दिलेला आहे आणि इथं चावी अधिक दिले आणि चावी दिली आहे. चावी म्हणजेच काय रे? की. इंग्लिशमध्ये की म्हणतात. मग आता कीच्या अगोदर चौकोन आहे. मग या चौकोनात कोणता शब्द बसते? तर चौकोनात बसल MAN, मॅन की. मॅन की होत नाही अर्थपूर्ण. नंबर 2, फॅन बसू. इथं फॅन ठेवा. FAN फॅन. KEY की. फॅन की नाही, हे पण नाही होत. गन ठेवा इथं. गन की नाही. आणि मन ठेवा बरं. MONKEY मंकी. आलं की रे? कशामुळे आलं? पर्याय नंबर 3 मुळे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 9, आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड विच इज नॉट सुटेबल टू द गिवन पिक्चर. आयडेंटिफाय म्हणजे काय रे? शोधा. द ॲक्शन वर्ड म्हणजे काय? कृतियुक्त शब्द. विच इज नॉट सुटेबल. नॉट सुटेबल म्हणजे काय? जे त्याला सूट होत नाही. टू द गिवन पिक्चर, या चित्राला जे चित्राला शब्द सूट होत नाही ते कोणतं आहे? मग आता हे चित्र दिलंय म्हशीचं आणि पाण्यात आहे ती. म्हणजे ही म्हैस ईट करायली का खायली का? नाही. थांबा.
नॉट सुटेबल. बरोबर आहे की इथं गवत दिसायला तर म्हैस तर खायली ना, मग ईट तर सूट होते. त्याच्यानंतर वॉक, बरोबर आहे, ही पाण्यात तर चाललीच आहे. हिअर, ही म्हैस तर ऐकू बी शकती. फ्लाय, आरा, म्हैस काय उडू शकते का? नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 9 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे मला सांगा, आहेत का नाही सोपे सोपे प्रश्न रे? मग आता सोपे सोपे प्रश्न असतील तर आता तुम्हाला काय करायचंय? क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस, ह्याचे उत्तर द्यायचे. चला द्या बरं आता उत्तर. पण सगळेजण पुस्तक उघडून बसलात ना? सगळ्यांच्या हातात पुस्तक पाहिजे. सगळ्यांनी पुस्तकात बघायचंय आणि पुस्तकात बघून सोडवायचंय. बरं, आवाज ऐकायचा आणि सोडवायचं. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. पहिला प्रश्न काय मग? सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर. आता बघा, वरचे सगळे प्रश्न तुम्ही छानपैकी वाचलात, अर्थ समजून घेतलात, म्हणून ह्याच्या प्रश्नाचे अर्थ ऑटोमॅटिक येतात. सिलेक्ट म्हणजे निवडणे, द करेक्ट ॲक्शन म्हणजे योग्य ॲक्शन वर्ड शोधायचा आहे फॉर द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्रासाठी. हे झोपलेलं आहे. मग ह्याचं उत्तर लाई म्हणजे पडणे होतंय का? नाही. फॉल, लाई म्हणजे खोटे बोलणे, बरं का, खोटे बोलणे होतंय का? नाही. फॉल म्हणजे पडणे, नाही. आपटलं का कुठून ये? नाही. मस्तपैकी पांघरून घेतलं, घोरत झोपले. सीट म्हणजे बसणे का? नाही. तर स्लीप म्हणजे झोपणे, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपं आहे. बघा पुढचा. पहा बरं, दुसरा प्रश्न. चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. वर्णन करणारा शब्द कोणता आहे योग्य? एक मुलगा आहे आणि तो मुलगा एकदम त्याचं डोकं ठण ठण करायला, हाताची मूठ बांधलेली आहे, तोंड वाकडं झालेलं आहे, भुया त्याच्या वाकड्या झालेल्या आहेत. म्हणजे तो काय हॅपी आहे का? नाही. ग्लॅड म्हणजे आनंदी आहे का? नाही. स्केअर्ड म्हणजे तो घाबरलेला आहे का? नाही. तर तो आहे अँग्री, रागात आहे, अतिशय रागात आहे. हा, का बरं तू माझा कंपास घेतलास? म्हणून ते लहान भावाला भांडायले. आलं का लक्षात? म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला आता पुढचा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न काय दिलाय? विच वन इज नॉट. असा एक कोणता शब्द आहे जो नाही आहे? डिस्क्रायबिंग वर्ड फॉर मिल्क. दुधाचं वर्णन करणारा शब्द कोणता नाही आहे? व्हाईट. व्हाईट तर व्हाईट मिल्क असते, हे व्हाईट तर वर्णन करते. हेल्दी, अरे मिल्क तर फार हेल्दी असते. त्याच्यानंतर क्रीमी, अरे दुधावर तर साय असती. स्ट्रॉंग, दूध कुठं स्ट्रॉंग असतंय का? नाही. तर तिसऱ्याचं उत्तर आहे, म्हणून पर्याय नंबर तिसऱ्याचं उत्तर 4. त्याच्यानंतर पुढचं कितवा प्रश्न? चौथा प्रश्न. काय दिलंय चौथ्या प्रश्नात? विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अन ॲक्शन वर्ड. आता खालील शब्दापैकी कोणता कृतीयुक्त शब्द नाही आहे? शोधा. कम, कम म्हणजे येणे, येणे म्हणजे येण्याचं ॲक्शन व्हायली की रे. गो, गो म्हणजे जाणे, जाण्याची बी ॲक्शन व्हायली. जंप, जंप म्हणजे उडी मारणे. ज्या ज्या शब्दाच्या शेवटी ने येतंय ना, जसं तुम्ही आता काय करायला, पुस्तक वाचणे, बघणे, रडणे, हसणे, बोलणे, बसणे, पळणे. आलं का लक्षात? हे ने 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 असलं तर मग ते क्रियापद. मग आता ह्याला तर कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, जंप म्हणजे उडी मारणे, सगळे नेनेत. पण हॅप्पी म्हणजे काय? आनंदी. मग हे काही ॲक्शन वर्ड नाही आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. 5वा प्रश्न काय दिलाय? अगदी सोपा प्रश्न आहे. काय आहे तर सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. चित्रासाठी योग्य वर्णन करणारा शब्द कोणता? परीक्षेत असे प्रश्न आलेले लय आनंद होते बघा चित्र बघून, कारण सगळीकडे प्रश्न लिहिलेले असतात आणि एकच चित्र असते. लय खुशी होती, लय आनंदाने सोडवतात मुलं. मग आता हे काय दिसतं रे? हे तर न मला सुरी, चाकू, ते ऊस कापते ते कोयत्यासारखं दिसायला रे बाबा, धार धार तलवारीसारखं. मग हे हार्ड आहे का कठीण? नाही. रफ आहे का खरबड? सॉफ्ट, मऊ आहे का? आता हे मऊ कुठं असतंय का? शार्प म्हणजे तीक्ष्ण धार असलेलं. करेक्ट आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न पहा. कोणता प्रश्न आहे आता? 6वा प्रश्न. काय दिले 6व्या प्रश्नात? Which of the given picture is related to action word jump? जंपसाठी ॲक्शन वर्ड कोणता? अरे रे 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 रे, पहिलीच्या सुद्धा मुलाला येईल की रे. हे सांग रे, हे कोण आहे इथं पहिलीचं? हां, हे सांग बरं. हां, हे कोणतं जंपसाठी उडी मारणार?
हे आहे पर्याय 1 जंप, हे उडी मारायले, हे का हे उडी मारायले दोरीवरून, म्हणजे हे रनिंग करायले, हे चलायले, आणि जंप म्हणजे कोण आहे, मग उडी मारणार कोण आहे? पर्याय नंबर बाबा 4 पहिलीच्या लेकरांना सांगितलं रे. अरे देवा देवा एवढे सोपे सोपे प्रश्न आलेत रे. आणि बघा तर तुम्हाला वाटते हे अवघड प्रश्न आहेत. आलं का लक्षात? त्या बघा मग तुम्हीच सांगा मुलांना, अवघड आहे का हे? किती सोपे सोपे आहेत मुलांना सगळे प्रश्न. घाबरून जायचं नाही. चला आता पुढचा प्रश्न कितवा? आता प्रश्न पाहायचा आहे 7वा. सगळे पुस्तकात बघा तुम्ही सुद्धा. चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड रिलेटेड टू पेन. पेनसाठी ॲक्शन वर्ड कोणता? मग पेन हा काय असतंय तर रीड करण्यासाठी पेन आहे का? वाचण्यासाठी पेन नाही. सी पाहण्यासाठी पेन नाही. इंक म्हणजे शाईसाठी पेन नाही. राईट म्हणजे लिहिण्यासाठी पेन असते की रे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं आहे. 8वा प्रश्न. दिसतंय ना तुम्हाला? मग काय 8व्या प्रश्नात? विच वर्ड करेक्टली डिस्क्राइब्स. कोणता शब्द जे योग्य प्रकारे वर्णन करायला आहे? द मॅन सिटिंग अंडर द ट्री. झाडाखाली बसलेल्या माणसाचं वर्णन करणारा शब्द कोणता? मग आता मला सांगा, हा माणूस बिझी आहे का? नाही, निवांत बसलाय. बिझी कशाचा? यंग म्हणजे तरुण आहे का? नाही नाही, तरुण आहे का? हे झिंग 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 झिंगाट करायला का? नाही. डान्स करायला नाही. अँग्री आहे का? रागात नाही. इथं शांत बसलाय. मग काय हे? ओल्ड म्हणजे म्हातारा. एकदम बरोबर आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 9वा. दिसतंय ना रे तुम्हाला सगळ्यांना? दिसतंय ना? पहा. विच वर्ड इज नॉट ॲक्शन फॉर द थिंग इन द पिक्चर. विच वर्ड इज नॉट ॲक्शन म्हणजे खालील कोणता शब्द हा कृतीचा नाही आहे फॉर द थिंग इन द पिक्चर. दिलेल्या चित्राशी निगडीत कृतीयुक्त कोणता शब्द नाही. एकच प्रश्न असते बघा. फिरवू 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 विचारतात. आता बॉल दिलाय. मग बॉलसाठी ॲक्शन वर्ड काय तर इज नॉट ॲक्शन वर्ड म्हटलं बरं का. म्हणजे बॉलसाठी ॲक्शन वर्ड 3 दिलेत आणि 1 नाही आहे. कॅच बरोबर आहे. बॉल पकडणे बरोबर आहे. थ्रो बरोबर आहे. फेकणे बरोबर आहे. हिट म्हणजे टोला मारणे बरोबर आहे. कॅच होतंय, थ्रो होतंय, हिट होतंय. कट म्हणजे काय? कापणे. येड लागलं का काय? बॉलला कोण कापल? म्हणून 9व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे. बाप रे बाप रे बाप, लई सोपे प्रश्न आहेत. बघा आता 10वा प्रश्न काय दिलाय? विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोन द ॲक्शन शोन इन द पिक्चर. आता चित्रामध्ये जे ॲक्शन मुलगा करतोय ती केलेली ॲक्शन दाखवणारा योग्य शब्द कोणता? मग आता चित्रात काय? पहिलं चित्र समजूया. एक मुलगा आहे आणि मुलगा स्टूलला ढकलायला आहे. मग मुलगा स्टूलला ढकलायला आहे तर मग तो काय करायला आहे? लिफ्ट. लिफ्ट म्हणजे उचलायला आहे का? ते नाही. तर पिक. पिक म्हणजे उचलणे. आलं का लक्षात? म्हणजे खाली पडलेलं उचलणे. आलं का लक्षात? जसं झाडाची फुलं खाली पडले, आपण पिक केले, ते उचलणे. आणि लिफ्ट म्हणजे काय? हवेत त्याला आकाशात उचलणे. बरोबर आहे? नाही. पूल म्हणजेच काय? ओढणे. आता हे माहिती पाहिजे बरं का, नाहीतर तुम्हाला वाटेल नेमकं हे पुश आहे का पुल आहे हेच कळणार नाही. म्हणून शब्दार्थ पाठ करा. लक्षात आलं का बाळांनो? म्हणून 10व्याचं अचूक उत्तर काय? पर्याय नंबर 3. व्हेरी गुड. चला पुढे तुम्हाला येत असतील ते उत्तर सांगा बरं. सांगा विचारल्यावर. प्रश्न 11वा. विच ऑफ द फ्रूट इज सॉर. आता सॉरचा अर्थ माहीत पाहिजे. सॉर म्हणजे गोड का? सॉर म्हणजे तिखट का? नाही, आंबट. मग विच ऑफ द फ्रूट्स इज सॉर. खालीलपैकी कोणते फळ हे आंबट आहे? मग बघायचं. बाबा पहिलीच्या लेकरा तुम्हीच सांगा रे बाबा. पहिलीच्या लेकराला येईल का रे? अरे देवा नारायणा. आता पहिलं दिलंय काय? हे कोणतं फळ आहे? बी आहे आणि एक हे दिसायले
चिक्कू. हे कोणतं फळ आहे? केळी. हे कोणतं फळ आहे? ॲपल. मग आता हे 1 2 3 तर आंबट नाहीत. मग हे काय आहे? कोणतं फळ आहे हे? कोणतं फळ आहे हे? लिंबू आहे का नाही? ऑरेंज सारखं लिंबासारखं लिंबूच आहे. मग लिंबू हे आंबट असते म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता मला सांगा 1 2 आणि 4 हे पर्याय येणार नाहीत. म्हणजे येणार कोणतं? पर्याय नंबर 3. तुम्हाला चित्र जरी दिसलं नाही स्पष्ट तरी डोळे झाकून पर्याय 3ला रंगवायचं. चला आता पुढचा प्रश्न कितवा? 12वा. दिसायले ना? हां चूज. तुम्ही पुस्तकात बघा, वर बघू नका, खाली पुस्तकात बघा सगळे. हां चूज द पिक्चर. चित्र बघायत. चूज द पिक्चर दॅट डिस्क्राइब्स द वर्ड हार्ड. हार्ड या शब्दाचं वर्णन करणारा शब्द कोणता आहे? आता मला सांगा हे काय आहे? फ्लॉवर. फ्लॉवर हार्ड असते का? फ्लॉवर तर असं फुल गालावर जर फिरू लागलं अरे लई छान गुदगुल्या होत्यात. मग फ्लॉवर तर सॉफ्ट असते. आईस्क्रीम बर्थडेला लावते बाबा तोंडाला, हे तर मऊ असते. अग्नी हे तर म्हणजे उष्ण असती, हे तर हार्ड नाही. मग काय आता 1 3 आणि 4 हे पर्याय कधीच येणार नाहीत. मग येणार कोणतं पर्याय? तर पर्याय नंबर 2. एकदम बरोबर आहे. हे तर स्टोन आहे. दगड तर कठीण असते आहे की नाही? वा काय सोपे सोपे प्रश्न आहेत. बघा आता 13वा प्रश्न काय म्हणलंय? व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर. ह्या चित्रातली मुलगी काय करत आहे? तर आता चित्रात काय पहिलं चित्र समजून घ्या. एक ट्रे दिसायला आहे आणि तिच्या घरी कोणीतरी पाहुणे आलेत आणि म्हणून आता ती चहा तिकडे घेऊन जाणारी आहे. मग मोजायली की रे सरळ सरळ 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 मोजायली नाही. म्हणून ह्याचं अचूक उत्तर काय येईल ते पर्यायात बघा. प्लेइंग म्हणजे खेळायली का? नाही. ड्रिंकिंग प्यायली आहे का? नाही. डान्सिंग डान्स करायली आहे काही? नाही. तर अचूक आहे काउंटिंग म्हणजे मोजणे. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला 14वा प्रश्न. लय सोपे सोपे प्रश्न आहेत रे. काय दिले 14व्या प्रश्नात? व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग. हे मुलगा चित्रातला काय करायलाय? तर चित्रात काय करायला मुलगा? हातात त्याच्या तलवार आहे का? नाही. तलवार असती तर ताट झाला असता ना. वाकून काय करायला? तलवार नाही. झाडू आहे की हे तर झाडू आहे आणि नक्कीच तो झाडायला आहे. म्हणजे ह्याचं अचूक पर्याय शोधायचं काम आहे. डस्टिंग द फ्लोअर. डस्टिंग द फ्लोअर घरामध्ये धूळ पसरवायला आहे का? नाही. वॉशिंग द फ्लोअर नाही. म्हणजे घर सगळं धुवायला आहे का? नाही. वायपिंग म्हणजेच काय? पुसणे. पुसायला आहे का? झाडून पुसतेत का? स्वीपिंग द फ्लोअर हे करेक्ट आहे. स्वीप म्हणजे काय? झाडून काढणे. म्हणून 14व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. चला पुढचा प्रश्न 15वा बघा. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर क्यू. आता तुमच्या सगळ्यांना क्यूचा अर्थ माहिती पाहिजे. क्यू म्हणजे काय? रांग. मग आता ह्या रांगेचं वर्णन करणारा शब्द कोणता आहे? हॅप्पी आहे का? रांग सगळी हॅप्पी दिसायली आहे का? नाही. सगळे लाईनमध्ये सिरियसली थांबलेत. कोणी मागचो माणूस पुढे जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर हेवी जड आहे का रांग ही? नाही. टॉल उंच आहे का? नाही. रांग कुठं उंच असती का? तर रांग कशी आहे? लॉंग लांब आहे. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. फार सोपे सोपे प्रश्न तर अरे बाप रे. 16वा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. व्हॉट इज द काऊ डुईंग इन द पिक्चर. या चित्रामध्ये ही जी गाय आहे ती काय करत आहे असं विचारलंय. दिसायला ना पुस्तकात. मग आता चित्रात बघा गाय काय करायली आहे रे? तर गाय तर तिथं थांबलेली आहे आणि गवत पण काही नाही. नाहीतर तोंड असं दिसलं असतं. तिची शेपटी स्थिर आहे म्हणजे माशा बिमार नाही. आणि वाकून खाली आहे, वाकलेली आहे आणि तिचे डोळे मोठे झालेले आहेत. म्हणजे द काऊ इज स्टँडिंग. नाही मान खाली आहे, डोळे खाली आहेत म्हणजे ती स्टँडिंग उभं राहून काहीतरी करायली आहे. द काऊ इज इटिंग समथिंग. नाही खात पण नाही आहे ती.
कारण खात असली तर असं तोंड आ ऊ झालं असतं, काहीतरी तोंडात घास दिसला असताना. द काऊ इज ड्रिंकिंग वॉटर, नाही खाली गवत आहे, पाणी नाही आहे, पाणी पी नाही. तर पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 येणारच नाहीत, म्हणजे कोणतं येईल? निश्चितच पर्याय नंबर 3. द काऊ इज गेझिंग, तिला काहीतरी गवतात दिसलंय. हळूच कोणतरी साप हे फुसकून चाललाय तिथून, बेडूक बिडूक दिसला तिला आणि त्याच्याकडे बघायला येते, ऐक नाही. किंवा ते साप तिच्याकडे बघत असेल, ही भी तिच्याकडे बघत असेल. म्हणून गेझिंग म्हणजे काय, टक लावून बघायले. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे बाळांनो. पुढचा प्रश्न 17वा. चूज द करेक्ट लेटर्स, योग्य वर्णाक्षर निवडायचे. शब्दा समूह निवडायचे बरं का, वर्णाक्षरांचा समूह. टू गेट द नेम ऑफ अ बर्ड, एका पक्षाचं नाव तुम्हाला शोधून काढण्यासाठी शब्द समूह निवडायचे वर्णाक्षरांचा. चौकोन म्हणजे रिकामी जागा बरं का, प्लस कोंबडी, ह्या चौकोनात काहीतरी ठेवायचे. मग आता तुम्हाला चौकोनात काय ठेवावं लागेल रे? आता कोंबडीला काय म्हणतात? हेन. आता चौकोनात पर्याय 1 ठेवा, व्हीट हेन. व्हीट हेन, व्हीट हेन अर्थपूर्ण होत नाही आणि पक्षी बी नाही होत. ग्राम, इथं ग्राम ठेवा. आता ग्राम हेन, ग्राम हेन पण नाही. बीन हेन, बीन हेन बी अर्थपूर्ण होत नाही. मग पर्याय 2 काय? पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे जर येत नसेल तर येणार काय? डोळे झाकून पर्याय 2. इथं जर पी ठेवलं, पी हेन. आता पी हेन म्हणजे काय? लांडोर. समजलं? मग हे तुम्हाला शब्द माहिती पाहिजे मुलांनो, त्याच्यासाठी शब्दसाठा वाढवा. जे जे शब्द तुम्हाला नवीन नवीन दिसले, एक वही करायची, दनादन त्याच्यात लिहायचं. समजलं? मग तुमचे प्रश्नाची उत्तरं सगळे बरोबर येतील. आता बघा, एक जणांनी प्रश्न मला विचारला, हे तर इथं कॉक दिसायलाय आणि मग इथं पी कॉक असं सुद्धा होईल. अरे असं सुद्धा होईल ना, बरोबर आहे. आता मला सांगा, पी कॉक झालं तरी सुद्धा आपल्याला एका पक्षाचं नाव मिळालं आणि पी हेन झालं तरी सुद्धा आपल्याला लांडोर हे पक्षी मिळाला. म्हणजे कोंबडा, पिकॉक म्हणजेच काय? पिकॉक म्हणजेच काय? नाही, पिकॉक म्हणजेच काय तर मोर. आणि पी हेन म्हणजेच काय? मोरनी. अलग लक्षात, कोणतंही घ्या अर्थपूर्ण होतच आहे, ऐका नाही. बघा खरं रे, पोरं लय हुशार आहेत रे, सगळेजण डोकं चालवतात. चला आता पुढचा प्रश्न. पिक आउट द पिक्चर, चित्र निवडायचं आहे. विच इज सुटेबल फॉर गिवन ॲक्शन वर्ड. आता आपल्याला खालील ॲक्शन वर्डसाठी योग्य शब्द निवडायचा आहे. मग आता काय आहे? हे जार आहे, बरोबर आहे. ॲक्शन वर्ड दिले क्लोज, ओपन आणि रीड, बरोबर आहे. आणि पर्याय आहेत 1, 2, 3, 4. मग आता पिक आउट द पिक्चर, योग्य चित्र निवडा. इज सुटेबल गिवन ॲक्शन वर्ड्स, क्लोज, ओपन आणि रीड या ॲक्शन वर्डसाठी अजून एक कोणता वर्ड रिलेटेड आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. मग कोणता आहे? बघा आता क्लोज, बंद करणे. आपण जार बंद करू शकतो, प्लेटला बंद करू शकत नाहीत, रुलरला बंद करू शकत नाहीत, पुस्तकाला बंद करू शकतो. बरोबर आहे बरं का. क्लोज. ओपन, जार ओपन करू शकतो आणि हे पुस्तक पण ओपन करू शकतो. नंतर रीड, जार वाचू शकत नाहीत, बुक वाचू शकतो. म्हणून पर्याय नंबर 18व्याचं 1 येणार नाही, 3 येणार नाही की 4 येणार नाही, तर पर्याय नंबर येईल 18व्याचं 2. होता ना सोपा प्रश्न? पुढं पहा, दिसतंय ना सगळ्यांना? अरे पुस्तकात बघा. पुस्तक समोर ठेवूनच बघायचं. मी माझ्या स्क्रीनची काळजी घेतो, तुम्ही पुस्तकात बघा. आवाज ऐका. सिलेक्ट द करेक्ट वर्ड, योग्य शब्द निवडा. टू फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडा म्हणले. मग काय आता? सी म्हणजे काय? पाहणे. आणि डॅश डॅश म्हणजे कान दिले आणि त्याच्या पुढं डॅश डॅश. आता मला सांगा रे, किती सोपा प्रश्न रे हे. हियर, हियर म्हणजे काय? ऐकणे. म्हणून 19व्याचं पहिलंच पर्याय येते. स्मेल म्हणजे वास घेणे येईल का? नाही. वॉक म्हणजे चालणे येईल का कानाच्या समोर? नाही.
टेस्ट म्हणजे चव घेण्याच्या समोर जीभ यायला पाहिजे, वॉकच्या समोर चाल पाय यायला पाहिजे, स्पेलच्या समोर नाक यायला पाहिजे, इथं दिले कान, म्हणून त्याचं उत्तर आहे इयर. इतके सोपे सोपे प्रश्न असतात बाळांनो, सगळे प्रश्न समजून घ्यायचे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघा आता योग्य पर्याय निवडा म्हणलंय. तर काय दिलंय? निडल. निडल म्हणजेच काय रे? सुई. मग आता सुई काय करत असते? तर स्ट्रिंग म्हणजे काय? ओवणे. सीव म्हणजे शिवणे. पुन्हा हेम म्हणजेच काय? शिलाई करणे. पण निडलच्या तिथं टॉस उडवणे नाही, स्पिल सांडणे नाही, ब्लिंक मिचकवणे नाही, तर स्टिच म्हणजे टाके मारणे. बरोबर आहे, सुईचं काम टाके मारणे होत आहे, म्हणून 20व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. समजलं ना तुम्हाला? मग हे कशामुळं समजलं? शब्द साठ्यामुळं समजलं ना हे? आता हे जर प्रश्न समजला, अगदी त्याच्या पुढचा सुद्धा तसेच आहेत, फक्त शब्द साठा पाहिजे. आणि हे तर परीक्षेत आलेले प्रश्न आहेत रे. सिलेक्ट म्हणजेच काय? आता तुम्हाला करायचं आहे, निवडायचं आहे. सिलेक्ट द प्रॉपर ॲक्शन वर्ड. योग्य कृतीयुक्त शब्द शोधा. मग आता काय? कर्ड म्हणजेच काय रे? दही. स्पिल म्हणजे काय? दही सांडू शकते. शेअर म्हणजे वाटू शकतो. ईट म्हणजे खाऊ शकतो. मग आता काय आहे? तर आता प्रश्नचिन्ह. नंबर 1 वॉश. वॉश म्हणजे काय? धुणे. आता कर्डला आपण तर धुवू शकतो का दह्याला? नाही. मग काय येईल त्याचं? कट. कट करू शकतो का? नाही. पील त्याची साल्टे काढू शकतो का? नाही. चूर्ण म्हणजे घुसळणे. हे करेक्ट आहे, बरोबर आहे. आपण त्याला दह्याला घुसळू शकतो, म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला मग नेक्स्ट प्रश्न काय दिले आता? पुढचा 22वा ही प्रश्न अगदी तसाच आहे, आणि हे सुद्धा परीक्षेत आलेले प्रश्न आहेत रे. बापरे, परीक्षेत एवढे सोपे सोपे प्रश्न येतात का रे मुलांनो? कंप्लीट द बॉक्स. हे बॉक्स पूर्ण करायचा आहे बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दांकरिता योग्य ॲक्शन वर्ड कोणता आहे? आता स्पिंच म्हणजेच काय रे? पालक. मग आता पालक काय करू शकतो आपण? तर पालक आपण वॉश म्हणजे धुवू शकतो. पालक ईट म्हणजे खाऊ शकतो. पालक बाय म्हणजे विकत घेऊ शकतो. मग आता तुम्ही सांगा, मग आता त्याचे पर्याय: लंप, स्क्रिबल, वुबल, कुक. आता अरे मुलांनो, लंपचा नाही अर्थ कळाला, स्क्रिबलचा नाही अर्थ कळाला, वुबलचा बी नाही अर्थ कळाला, तर कुकचा तर कळतंय ना. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. मग पालक आपण स्वयंपाक करू शकताना वापरतो ना, म्हणून डोळे झाकून 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 स्वयंपाक करणे लिहायचं. तरी तुम्हाला लंपचा अर्थ सांगतो. लंप म्हणजे ढेकूळ, आणि स्क्रिबल म्हणजे काय? खरडणे. काय लक्षात? खरडून काढणे, खरडणे. वुबल म्हणजेच काय? डुगडुगणे, नाहीतर झोकांड्या खाणे, ते उबल असते. हे तिन्ही बी येत नाहीत, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. आहे ना सोपा प्रश्न? चला बरं आता. अरे बाबा 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 बाबा, बघत बघत आपण शेवटच्या प्रश्नाकडे आलोत की रे. कधी सुरू झालं आणि कधी संपलं काहीच कळालं नाही आपल्याला. फारच छान होतं रे हे प्रश्न धडा. 23वा बघा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन वर्ड लिफ्ट. आणि ही परीक्षेत प्रश्न आलेला आहे. लिफ्ट ह्या ॲक्शन वर्डसाठी काय म्हणले? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, खालील पर्याय निवडायचे फ्रॉम द गिवन वर्ड लिफ्ट. लिफ्टसाठी कोणता पर्याय योग्य आहे? लिफ्ट द वॉल. भिंतीला उचला बाबो. भिंतीला कोण उचल रे बाबा? राक्षस असेल ते. लिफ्ट द फार्म. बाबा बाबा बाबा, शेतीलाच उचला म्हण. हे काय पवनपुत्र हनुमानचं काम आहे? हां, ते करंगळीवरच उचललं होतं त्यांनी सगळा पर्वत. लिफ्ट द रिव्हर. आबा बाबा बाबा, नदीला कसं उचलता येईल? लिफ्ट द बॉक्स. हे करेक्ट आहे, म्हणून 23व्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 4 लिफ्ट द बॉक्स. अशा प्रकारे बालमित्रांनो, खूप 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 सोपा असा हा भाग आहे, आणि मला विश्वास आहे की तुम्ही 100% परीक्षेमध्ये जर हे प्रश्न आले तर तुम्ही चुकणार नाहीत. अतिशय आनंदाने, उत्साहानं
आणि सकारात्मकतेनं हे सगळे प्रश्न सोडवताल आणि पैकीच्या पैकी ह्या प्रकरणावर जर प्रश्न आले तर त्याचे मार्क मिळवतात. हा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. थँक्यू.